आज आपण टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 मधील विज्ञान आणि सामाजिक शास्त्राच्या सराव प्रश्नसंचाचा एक सविस्तर आढावा घेणार आहोत. आणि या प्रश्नसंचातील प्रश्नांचा आपण क्रमाने आढावा घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला समजेल की शिक्षकांना किती वैविध्यपूर्ण विषयांचं ज्ञान असावं लागतं. हो, जेव्हा आपण या तथ्यांकडे केवळ परीक्षेची उत्तरे म्हणून न पाहता त्यामागील विज्ञानाचे का आणि कसे समजून घेतो, तेव्हा खरी गंमत येते. हो ना? तर सुरुवात आपण थेट विज्ञानाच्या प्रश्नांपासून करूया. जीवशास्त्राचा एक प्रश्न आहे ज्यात म्हटलंय की कवके म्हणजे फंगाय हा वनस्पती गट परजीवी किंवा मृतोपजीवी असतो. पण मग याचं मूळ कारण काय? याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे त्यांच्यात हरित द्रव्य म्हणजेच क्लोरोफिल नसतं. अच्छा. कसे हरित द्रव्य ही निसर्गातील अशी जादू आहे जिच्यामुळे वनस्पती सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. आता कवकांकडे ही व्यवस्थाच नसल्यामुळे त्यांना अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. जर ते जिवंत प्राण्यांवर किंवा वनस्पतींवर अवलंबून राहिले तर ते परजीवी ठरतात, बरोबर? बरोबर. आणि जर त्यांनी कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर जसं की मेलेली झाडे किंवा प्राणी यातून पोषण मिळवलं तर ते मृतोपजीवी ठरतात. म्हणजे ते एक प्रकारे निसर्गाचे रिसायकलिंग एजंट्सच आहेत. हो, अगदी तसंच. आता पुढचा प्रश्न बघा, हा रसायनशास्त्राचा आहे. फॉस्फरिक आम्लाची आम्लारी धर्मता 3 असते. पण आम्लारी धर्मता म्हणजे नेमकं काय? म्हणजे एखाद्या आम्लाच्या रेणूमध्ये असे किती हायड्रोजन अणू आहेत जे रासायनिक प्रक्रियेत सहज विस्थापित होऊ शकतात. फॉस्फरिक आम्लाचं रासायनिक सूत्र H3PO4 असं आहे. अच्छा, म्हणजे त्यात 3 हायड्रोजन आहेत. हो, यामध्ये ऑक्सिजनशी जोडलेले 3 हायड्रोजन अणू असतात. जेव्हा हे आम्ल एखाद्या आम्लारीसोबत प्रक्रिया करतं तेव्हा हे तिन्ही हायड्रोजन अणू मोकळे होऊन प्रक्रियेत भाग घेतात. म्हणूनच त्याची आम्लारी धर्मता 3 मानली जाते. रसायनशास्त्रात रेणूंची ही अचूकता कमाल आहे आणि भौतिकशास्त्रात तर गतीचे नियम. मग पुढच्या प्रश्नात एक भारी उदाहरण आहे. इमारतीच्या छतावरून सोडलेला चेंडू 3 सेकंदात खाली पोचतो, तर इमारतीची उंची 44.1 मीटर आहे. हो. अरे पण प्रत्यक्ष इमारत न मोजता फक्त वेळेवरून उंची कशी काढायची? इथे न्यूटन्सचे गतीचे नियम कामी येतात. यासाठी S बरोबर UT अधिक 1/2 AT वर्ग हे समीकरण वापरलं जातं. इथे S म्हणजे अंतर, U म्हणजे सुरुवातीचा वेग, T म्हणजे वेळ आणि A म्हणजे गुरुत्वीय प्रवेग. चेंडू हातातून सोडलाय म्हणजे सुरुवातीचा वेग 0 आहे. अच्छा. आणि गुरुत्वाकर्षणामुळे वस्तूचा वेग दर सेकंदाला 9.8 मीटर प्रति सेकंद या दराने वाढतो. जर आपण सूत्रात 3 सेकंद ही वेळ आणि 9.8 हा प्रवेग टाकला तर 0.5 गुणिले 9.8 गुणिले 3चा वर्ग असं गणित होतं. म्हणजे 4.9 गुणिले 9 जे बरोबर 44.1 मीटर येतं. बापरे, विश्वाचे हे नियम इतके खात्रीशीर आहेत की त्यात तसूभरही फरक पडत नाही. अगदी. मॅक्रो स्तरावरची ही अचूकता आपण पाहिली, पण पुढचा प्रश्न पेशींच्या आतल्या मायक्रो स्तरावरचा आहे. गॉल्जी संकुलातील फुग्यासारख्या कोशांना पिटिका म्हणजेच वेसिकल्स म्हणतात. या पिटिका नेमकं काय करतात? बघायला गेलं तर गॉल्जी संकुल हे खरोखरच पेशीच्या आतलं पॅकेजिंग आणि डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे, एखाद्या ॲमेझॉनच्या गोदामासारखं. अरे अच्छा. हो, पेशीत तयार होणारी प्रथिने आणि इतर स्राव तिथे येतात. त्यांच्यावर रासायनिक लेबल लावलं जातं आणि मग त्यांना एका छोट्याशा आवरणामध्ये म्हणजेच पिटिकामध्ये बंद केलं जातं. या पिटिका मग ते पार्सल पेशीच्या आत किंवा बाहेर जिथे गरज असेल तिथे अचूकपणे पोहोचवतात. भारीचे ही निसर्गाची लॉजिस्टिक सिस्टम. आता पुढचा प्रश्न पाण्याबद्दल आहे. 1 ग्रॅम मोल जड पाणी म्हणजे हेवी वॉटर याचं वजन 20 ग्रॅम असतं. पण साध्या पाण्याचा 1 मोल 18 ग्रॅम असतो ना? हो ना. साध्या पाण्यात हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो. हायड्रोजनचं वस्तुमान 1 असतं. पण जड पाण्यामध्ये हायड्रोजनच्या जागी ड्यूटेरियम हा त्याचा समस्थानिक असतो. अच्छा, आयसोटोप. बरोबर. ड्यूटेरियमच्या केंद्रकात 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन असतो, ज्यामुळे त्याचं वस्तुमान हायड्रोजनपेक्षा दुप्पट म्हणजे 2 होतं. त्यामुळे D2O मध्ये ड्यूटेरियमचे 2 अणू मिळून 4 ग्रॅम आणि ऑक्सिजनचे 16 ग्रॅम असे एकूण 20 ग्रॅम वजन तयार होतं. आणि हे जड पाणी अणुभट्ट्यांमध्ये न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी महत्वाचं असतं, बरोबर ना? एक्झॅक्टली. पाण्यावरचा आणखी एक प्रश्न आहे. पाण्याला 0° पासून तापवले तर त्याचे आकारमान 4° पर्यंत कमी होते. पण तापवल्यावर गोष्टी प्रसरण पावतात ना, हे कसं?
यालाच आपण पाण्याचे असंगत वर्तन म्हणजे एनामोलस एक्सपान्शन म्हणतो. याचं मूळ कारणीभूत आहे पाण्यामधली हायड्रोजन बॉन्डिंग. अच्छा. बर्फाच्या रूपात असताना पाण्याची रेणू एका विशिष्ट स्फटिक रचनेत अडकलेले असतात, ज्यात खूप मोकळी जागा असते. जेव्हा आपण बर्फ तापवतो तेव्हा 0 ते 4 अंशादरम्यान ही रचना तुटायला सुरुवात होते. आणि पाण्याचे रेणू जवळ येतात. हो, त्यामुळे आकारमान कमी होतं आणि घनता वाढते. 4 अंशाला पाण्याची घनता सर्वाधिक असते. म्हणूनच हिवाळ्यात तलाव गोठताना फक्त वरचा पृष्ठभाग गोठतो आणि तळाशी 4 अंशाचं पाणी जिवंत राहतं. ज्याच्यामुळे जलचर प्राणी सुरक्षित राहतात. म्हणजे निसर्गाने माशांना वाचवण्यासाठी चक्क विज्ञानाचा नियमच वाकवलाय. तसंच काहीसं. आता पुढचा प्रश्न मानवी शरीराबद्दल आहे. मानवामध्ये दुधाचे दात पडून पुन्हा येणाऱ्या दातांची संख्या 20 असते. पण मुळात हे दात पडतातच का? हे मानवी उत्क्रांतीचं एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा बाळ जन्म घेतं तेव्हा त्याचा जबडा खूप लहान असतो. त्यात 32 मोठे दात बसूच शकत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला फक्त 20 लहान दात, ज्यांना आपण दुधाचे दात म्हणतो, ते येतात. जसा जसा जबड्याचा आकार वाढतो आणि शरीराला टणक अन्नाची गरज भासते तसतसे हे दात पडून तिथे कायमस्वरूपी दात येतात. शरीरविज्ञानाकडून आपण पुन्हा एकदा विश्वाकडे झेप घेऊया. पुढचा प्रश्न शनिग्रहाबद्दल आहे. टायटन हा शनिग्रहाचा उपग्रह आहे. पण या उपग्रहाबद्दल शास्त्रज्ञांना एवढं कुतूहल काय? कारण टायटन हा आपल्या सूर्यमालेतील एकमेव असा चंद्र आहे ज्याच्या भोवती पृथ्वीसारखं दाट वातावरण आहे. खरंच? हो. फरक एवढाच आहे की पृथ्वीवर पाण्याचे ढग आणि पाऊस आहे, तर टायटनवर मिथेन आणि इथेन यांसारख्या हायड्रोकार्बनचे तलाव आणि नद्या आहेत. बापरे. शास्त्रज्ञांचं असं मानणं आहे की आज पृथ्वीवर जे जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीचं वातावरण होतं तसलं हुबेहूब वातावरण आज टायटनवर आहे. अद्भुत आहे हे. आता अंतराळातून आपण आपल्या रोजच्या वापरातल्या प्रकाशाच्या नियमांकडे येऊ. पुढच्या प्रश्नात म्हटलंय की अंतर्वक्र आरशाच्या ध्रुव आणि मुख्य नाभीच्या दरम्यान वस्तू ठेवल्यास प्रतिमा आभासी, सुलट आणि मोठी असते. पण ही आभासी प्रतिमा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा वस्तू आरशाच्या खूप जवळ असते तेव्हा त्यावरून परावर्तित होणारे प्रकाशकिरण प्रत्यक्षात कुठेही एकत्र येत नाहीत, ते विखुरले जातात. अच्छा. पण आपला मेंदू त्या किरणांना आरशाच्या मागे एका बिंदूवर एकत्र आल्यासारखं पाहतो. तिथे प्रत्यक्षात काहीच नसतं, तो फक्त भास असतो. म्हणूनच त्याला आभासी किंवा व्हर्च्युअल प्रतिमा म्हणतात. आणि ती सरळ आणि आकाराने मोठी असते. दाढी करताना किंवा मेकअपसाठी आपण जो आरसा वापरतो तो हाच असतो. अगदी बरोबर. याला सायस्मोनॅस्टिक किंवा थिग्मोनॅस्टिक मूव्हमेंट म्हणतात. पण आपण स्पर्श केल्यावर आतमध्ये नेमकं काय घडतं ज्यामुळे पाने मिटतात? वनस्पतीच्या पेशींमध्ये पाण्याचा एक दाब असतो, ज्याला टर्गर प्रेशर म्हणतात. जेव्हा आपण लाजाळूच्या पानाला स्पर्श करतो तेव्हा एक रासायनिक आणि विद्युतीय संकेत पानाच्या देठापर्यंत जातो. तिथे असलेल्या पेशींमधून पोटॅशियम आयन्स बाहेर पडतात आणि त्यांच्या पाठोपाठ पाणीही बाहेर पडतं. पाण्याचा दाब अचानक शून्यावर आल्यामुळे पानाच्या पेशी मऊ पडतात आणि पान तत्काळ मिटतं. निसर्गातलं हे सेन्सर नेटवर्क खरोखरच कमाल आहे. आता आपण परत एकदा वेगाच्या दुनियेत जाऊया. भौतिकशास्त्राचा पुढचा प्रश्न आहे. मोटार कारचा वेग 3 पट केला तर गतिज ऊर्जा 9 पट होईल. हो. म्हणूनच वेगाने गाडी चालवणे घातांकाने धोकादायक असतं, बरोबर ना? इथे व्ही म्हणजे वेग, म्हणजेच ऊर्जा ही वेगाच्या वर्गाच्या समप्रमाणात वाढते. अच्छा, म्हणजे वर्ग होतो. हो. वेग दुप्पट केला तर ऊर्जा 4 पट वाढते आणि 3 पट केला तर 3चा वर्ग 9 पट ऊर्जा वाढते. त्यामुळे अपघात झाल्यास बसणारा फटका हा 9 पटींनी भयंकर असतो. बापरे. वेगाची नशा ही गणिताच्या दृष्टीनेही अत्यंत धोकादायक आहे तर. आता पुढचा प्रश्न रसायनशास्त्राच्या एका ऐतिहासिक वळणावरचा आहे. प्रयोगशाळेत असेंद्रिय पदार्थांपासून तयार केलेला पहिला सेंद्रिय पदार्थ युरिया आहे. या एका शोधामुळे एवढा मोठा बदल का झाला? कारण तोपर्यंत जीवनशक्तीचा सिद्धांत मानला जायचा. लोकांचा असा समज होता की सेंद्रिय पदार्थ फक्त सजीव प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या शरीरातच तयार होऊ शकतात. त्यासाठी जीवनशक्ती लागते असा समज होता. बरोबर. पण जेव्हा फ्रेडरिक वोलर याने प्रयोगशाळेत 2 असेंद्रिय रसायनांपासून युरिया तयार केला तेव्हा तो भ्रम कायमचा तुटला. विज्ञानाचा खऱ्या अर्थाने एक युरेका क्षण होता. आता थोडं दुर्गंधीकडे वळूया. पुढचा प्रश्न पुयन या प्रक्रियेवर आहे. पुयन म्हणजे प्रथिनांचे विनॉक्सी सूक्ष्मजीवांद्वारे होणारे विघटन. मृत शरीर जेव्हा कुचतं तेव्हा एवढा भयंकर वास काय येतो? जेव्हा ऑक्सिजन नसतो
तेव्हा काही विशिष्ट ॲनारोबिक बॅक्टेरिया शरीरातील प्रथिनांना खायला सुरुवात करतात. प्रथिनांमध्ये सल्फर आणि नायट्रोजन असतो. अच्छा. या विघटनातून हायड्रोजन सल्फाइड, प्युट्रेसिन आणि कॅडावेरिन यांसारखी रसायने बाहेर पडतात. ही रसायनेच अतिशय तीव्र आणि दुर्गंधीयुक्त असतात. याच प्रक्रियेला पुयण म्हणतात. आणि या जैविक प्रक्रियेनंतर आपण पुन्हा भौतिकशास्त्राच्या एका सूत्रावर नजर टाकू. प्रश्न 143 मधील कन्सेप्ट आहे 100 ग्रॅम वस्तुमान आणि 20 जूल गतिज ऊर्जा असलेल्या वस्तूचं संवेग 2 किलोग्रॅम मीटर पर सेकंड असतो. हे गणित कसं सोडवायचं? संवेग म्हणजे मोमेंटम. पी आणि गतिज ऊर्जा के यांच्यात एक थेट गणितीय संबंध आहे. पी बरोबर वर्गमुळात 2mk. इथे वस्तुमान 100 ग्रॅम म्हणजेच 0.1 किलोग्रॅम आहे आणि ऊर्जा 20 जूल आहे. सूत्रात किमती टाकल्यावर वर्गमुळात 2 गुणिले 0.1 गुणिले 20 असं होतं. म्हणजे वर्गमुळात 4 मिळतं, ज्याचं उत्तर 2 येतं. एक्झॅक्टली. रसायनशास्त्रात असेच काही रंजक पदार्थ आहेत. पुढचा प्रश्न बघा. पिवळा फॉस्फरस पाण्यात साठवतात, पण का? कारण पिवळा फॉस्फरस हा ऑक्सिजनचा अक्षरशः भुकेला असतो. तो हवेच्या संपर्कात आला की खोलीच्या तापमानालाही स्वतःहून पेट घेतो. बापरे. पण मग तो पाण्यासोबत कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही. म्हणूनच हवेतील ऑक्सिजनपासून त्याचा संपर्क तोडण्यासाठी त्याला पाण्यात बुडवून ठेवलं जातं. निसर्गाचे रंगही असेच रसायनांचा खेळ आहेत. पुढचा प्रश्न सांगते की फळांना व फुलांना मिळणारा रंग हा वर्णलौके म्हणजे क्रोमोप्लास्ट्समुळे असतो, पण वनस्पतींना या रंगांची गरज काय? कसं आहे, वनस्पती स्वतःहून एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत. त्यांना परागीभवनासाठी कीटकांची आणि पक्ष्यांची गरज असते. हे रंग फुलांना आणि फळांना आकर्षक बनवतात, जे कीटकांसाठी एखाद्या जाहिरातीसारखे काम करतात. आणि या रसायनांचा सामू म्हणजेच pH मोजण्यासाठी सोरेन्सन प्रमाण वापरलं जातं. हा आपला पुढचा प्रश्न आहे. या प्रमाणाची संकल्पना कशी उगम पावली? सोरेन्सन हा एक डॅनिश शास्त्रज्ञ होता आणि गमतीची गोष्ट म्हणजे तो एका बियर बनवणाऱ्या कार्ल्सबर्ग प्रयोगशाळेत काम करत होता. अरे छा, खरंच? हो. बियरची चव टिकवण्यासाठी द्रावणातील हायड्रोजन आयन्सची तीव्रता मोजणं गरजेचं होतं. त्यातूनच त्याने हा लॉगरिथमिक स्केल शोधून काढला. बियरच्या कारखान्यातून आलेला शोध आज विज्ञानाचा पाया बनलाय. तर आता चुंबकत्वाच्या एका मूलभूत नियमावर येऊ. पुढचा प्रश्न आहे, चुंबकत्वाची खरी कसोटी प्रतिकर्षण आहे. पण आकर्षण का नाही? यामागे अत्यंत पक्क लॉजिक आहे. जर तुमच्याकडे एक चुंबक असेल आणि समोरचा लोखंडाचा तुकडा असेल, तर तो चुंबक त्या लोखंडाला आकर्षित करेलच. बरोबर. प्रतिकर्षण फक्त तेव्हाच होतं जेव्हा दोन कायमस्वरूपी चुंबकांचे समान ध्रुव एकमेकांसमोर येतात. अच्छा, म्हणजे नॉर्थ नॉर्थ किंवा साऊथ साऊथ. त्यामुळे प्रतिकर्षण हीच एकमेव खात्रीशीर कसोटी आहे. अगदी बरोबर. पेशी विभाजनाचा विचार केला तर तिथेही अशीच एक व्यवस्था आहे. पुढचा प्रश्न आहे, अर्धसूत्री विभाजनाने 4 नवीन पेशीत प्रत्येकी 3 गुणसूत्रे असतील तर मूळ पेशीत 6 गुणसूत्रे असतात. ही संख्या निम्मी का होते? जर सजीवांना प्रजनन करायचं असेल तर नर आणि मादी पेशींचे मिलन व्हावे लागते. जर मिओसिस प्रक्रियेत गुणसूत्रांची संख्या निम्मी झाली नाही तर प्रत्येक नवीन पिढीत गुणसूत्रांची संख्या दुप्पट होत जाईल. मूळ पेशीतले 6 गुणसूत्र दुभंगून 3 होतात, जेणेकरून जेव्हा ते दुसऱ्या 3 गुणसूत्रांसोबत मिळतील तेव्हा पुन्हा 6ची योग्य संख्या तयार होईल. निसर्गाचं गणित किती अचूक आहे ना? तापमानाच्या मोजमापाबद्दलही पुढचा प्रश्न असाच आहे. 27°C तापमान केल्विन श्रेणीनुसार 300 केल्विन असते. मग केल्विन स्केलची गरज काय जेव्हा आपल्याकडे सेल्सियस आहे? केल्विन स्केल हे ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे परमशून्यापासून सुरू होतं. उणे 273°C हे असं तापमान आहे जिथे अणूंची हालचाल पूर्णपणे थांबते. अच्छा, यालाच 0 केल्विन मानले जातं? हो. त्यामुळे सेल्सियसमधून केल्विनमध्ये जाण्यासाठी आपण त्यात 273 मिळवतो. 27मध्ये 273 मिळवले की बरोबर 300 उत्तर येतं. आणि विज्ञानावरील शेवटचा प्रश्न. मूलद्रव्यांचे सापेक्ष अणुवस्तुमान पूर्णांकात नसते, कारण त्यात समूहस्थानिकांचे म्हणजे आयसोटोप्सचे अस्तित्व असते. हे कसं? निसर्गात एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे प्रकार आढळतात, ज्यांच्या न्यूट्रॉन्सची संख्या वेगळी असते. जसं की क्लोरीन. निसर्गात 75% क्लोरीनचं वस्तुमान 35 असते आणि 25% क्लोरीनचे 37 असते. जेव्हा आपण यांची सरासरी काढतो तेव्हा उत्तर 35.5 येतं.
म्हणूनच ते अपूर्णांकात असते. विज्ञानाच्या या तार्किक आणि अचूक जगातून आपण आता सामाजिक शास्त्र आणि इतिहासाच्या नाट्यमय वळणांकडे वळूया. निसर्गाचे नियम बदलत नाहीत, पण मानवी इतिहास सतत बदलत असतो. अगदी बरोबर. इतिहासाचा पहिला प्रश्न आहे, पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेतसारा होते. त्यांनी व्यापार सोडून शेतसाऱ्यावर का लक्ष केंद्रित केले? ईस्ट इंडिया कंपनी सुरुवातीला फक्त व्यापारासाठी आली होती, पण त्यांना लक्षात आलं की भारतातून माल विकत घेण्यासाठी त्यांना ब्रिटनमधून सोने आणावे लागते. हे थांबवण्यासाठी त्यांनी भारताचाच पैसा वापरून भारताचाच माल विकत घेण्याची रणनीती आखली. भारत कृषीप्रधान देश असल्याने त्यांनी शेतसारा गोळा करायला सुरुवात केली, जो त्यांच्या साम्राज्याचा आर्थिक कणा बनला. याच आर्थिक आणि राजकीय शोषणाचा स्फोट 1857च्या उठावात झाला. पुढचा प्रश्न याच उठावावर आहे. या उठावाचा मुख्य परिणाम म्हणजे राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. याचा अर्थ काय होता? 1857च्या उठावामुळे ब्रिटिशांच्या पायाखालची वाळू सरकली. ईस्ट इंडिया कंपनीला हा एवढा मोठा देश चालवणे शक्य नाही हे ब्रिटिश संसदेला समजले. अच्छा. म्हणून कंपनीची सत्ता संपवून थेट ब्रिटिश राजघराण्याने भारताचा कारभार हाती घेतला. भारतीयांचा राग शांत करण्यासाठी राणीने आश्वासने दिली. हा एक मोठा राजकीय टप्पा होता. इतिहासाची पाने अशी रक्ताने रंगलेली असताना पुढचा प्रश्न आपल्याला एकदम अश्मयुगात घेऊन जातो. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. ती आपल्याला काय सांगतात? भीमबेटका ही हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी मेंदूच्या विकासाची पाऊलखुणं आहेत. आदिमानव फक्त शिकार करून जगत नव्हता, तर तो विचार करत होता, कलाकुसर करत होता. भाषा विकसित होण्यापूर्वी मानवाने स्वतःला व्यक्त करण्यासाठी वापरलेले हे सर्वात पहिले माध्यम होते. याच विचारांच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणजे प्रबोधन युग. पुढचा प्रश्न एका विधानावर आहे. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, असे रॉजर बेकन यांनी सांगितले. मध्ययुगात हे विधान करणं किती धाडसाचे होते? खूप मोठे धाडस होते, कारण मध्ययुगीन युरोपमध्ये चर्च आणि पारंपरिक धार्मिक ग्रंथांचे वर्चस्व होते. जे पुस्तकात लिहिलंय तेच सत्य असा समज होता. बरोबर. रॉजर बेकन यांनी याला छेद दिला आणि निरीक्षण आणि प्रयोग याला महत्त्व दिले. हा आधुनिक विज्ञानाचा आणि प्रबोधनाचा खरा पाया होता. पण भारतात मात्र याच काळात राजकीय चुकांचा मोठा इतिहास घडत होता. पुढचा प्रश्न वसईचा तहावर आहे. वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यात झाला. हा मराठा साम्राज्यासाठी किती घातक ठरला? तो मराठा साम्राज्याच्या मृत्यूचा परवानाच होता. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने स्वतःच्या अंतर्गत शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी इंग्रजांच्या तैनाती फौजेचा स्वीकार केला. अच्छा, म्हणजे संरक्षणासाठी इंग्रजांचे सैन्य ठेवायचे आणि त्याचा खर्च पेशव्यांनी द्यायचा. हो, या एका तहामुळे पेशव्यांनी आपले स्वातंत्र्य गमावले आणि मराठा साम्राज्याचे दरवाजे इंग्रजांसाठी कायमचे उघडे झाले. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा इतिहासही तितकाच संघर्षमय आहे. पुढचा प्रश्न सांगते की प्रार्थना समाजाचे नेते गोग आगरकर नव्हते. पण का? कारण दोघांच्या वैचारिक दिशा वेगळ्या होत्या. प्रार्थना समाज हा मुख्यत्वे धार्मिक सुधारणेवर केंद्रित होता, पण आगरकर हे पक्के बुद्धिप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ विचारवंत होते. त्यांचा भर धार्मिक प्रार्थनेवर नसून समाजातील वाईट प्रथा नष्ट करण्यावर होता. त्यामुळे ते प्रार्थना समाजाशी जोडले गेले नाहीत. आणि या सगळ्याच्या आधीचा सुवर्णकाळ म्हणजे शिवकाळ. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी का केली? याचं उत्तर आहे, स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यावयाचा होता. हो, कारण शाहिस्तेखानाने सलग 3 वर्षे पुण्यात तळ ठोकून स्वराज्याची अतोनात आर्थिक हानी केली होती. सुरत हे तत्कालीन मुघल साम्राज्यातील अत्यंत श्रीमंत बंदर होतं. महाराजांनी सुरतेवर स्वारी करून केवळ तो आर्थिक तोटाच भरून काढला नाही, तर औरंगजेबाचे सर्वात सुरक्षित शहर आम्ही लुटू शकतो, हा एक भयंकर मानसिक आणि राजकीय धक्का मुघल सत्तेला दिला. आणि इतिहासातील शेवटचा प्रश्न 1757च्या प्लासीच्या लढाईवर आहे. या लढाईचं वैशिष्ट्य म्हणजे शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फितुरीने लढाई जिंकली. होय, रॉबर्ट क्लाईव्हला माहीत होतं की सैन्यबळावर नवाब सिराजुद्दौलाला हरवणं शक्य नाही, म्हणून त्याने लढाई सुरू होण्याआधीच
नवाबाचा सेनापती मीर जाफर याला विकत घेतले. बापरे. युद्धभूमीवर नवाबाचं प्रचंड सैन्य उभं होते, पण सेनापतीने आदेशच दिला नाही. तलवारीपेक्षा फितुरीने भारताचा इतिहास कसा बदलला याची ही सुरुवात होती. खरोखरच. या सखोल चर्चेत आपण कवकांच्या अस्तित्वापासून ते प्लासीच्या लढाईतील फितुरीपर्यंतचा प्रवास केला. इमारतीची उंची काढण्यापासून ते वसईच्या तहाने साम्राज्य कसं कोसळते इथपर्यंत सर्व काही पाहिले. अगदी बरोबर. जेव्हा एखादा शिक्षक वर्गात जातो तेव्हा त्याला या सगळ्या अथांग माहितीच्या महासागरातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे लागते. कारण हे केवळ वेगवेगळे तुकडे नाहीत, हा एक सलग प्रवाह आहे. हो ना. या संकल्पनांच्या मुळाशी जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हाच खऱ्या शिक्षणाचा उद्देश सफल होतो. म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मी इथे सोडून जाते. परीक्षांमध्ये आपण या सर्व माहितीवर आधारित अचूक उत्तरे देतो, पण खऱ्या आयुष्यात किंवा वर्गात विद्यार्थ्यांना शिकवताना विज्ञान आणि इतिहासाच्या या सुट्या तुकड्यांना जोडून एक सलग, अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी दृष्टिकोन कसा निर्माण करता येईल. अगदी विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण माहिती पाठ करणं सोपं आहे, पण त्यातून ज्ञान आणि शहाणपण निर्माण करणे हाच तर खऱ्या शिक्षणाचा प्रवास आहे. याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण येथेच थांबूया.